धरू, असा 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 धरू. आणि प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे. मी असा धरतो याचा अर्थ तुम्ही पण असा धरला पाहिजे असं काही नाही. तुम्ही प्रॉपर चेक करून घ्यायचा. हे तर कळलं ना की ह्याला समोर येणाऱ्याचा आवाज कळतात, याला साईडने येणारे आवाज कळतात. तर मग अशा वेळेस आपण कसा बोलला, आवाज फाटला नाही पाहिजे आपल्या माईक मधला आवाज ऐकणाऱ्याला सुसंगत वाटला पाहिजे, गोड वाटला पाहिजे. या पद्धतीने प्रॉपर सेट करायचा, मग बोलायला सुरुवात करायची. ओके, एक कॉमन प्रश्न असतो नेहमी, येते का शेवटपर्यंत? हा, पण कसा येतोय हे उत्तर ना प्रश्न विचारणारा विचारू शकतो ना ऐकणाऱ्याला त्याचं उत्तर देता येईल. आपण झूमला किंवा गुगल मीटला आवाज येतोय का, आपण एवढंच उत्तर प्रश्न विचारतो. कसा येतोय हे आजपर्यंत कळालेलं नाही. कसा नेमकं माझा बोललेला आवाज त्याच्या कानात कसा जातोय हे जोपर्यंत तुम्हाला वैयक्तिक लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला आवाजाच्या इम्प्रूव्हमेंट्स कळणार नाही की आपल्या आवाजामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स आपण करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या की माईक असतात. स्टुडिओचा माईक खूप सेन्सिटिव्ह असतो, पण त्याला रूम सॉल्व्ह करावे लागते. आता दुनियातला कुठलाही माईक, कॉलर असो, गालावरचा असो, स्टेजवरचा असो, स्टुडिओचा असो, डायनामिक असो, व्हॉटएव्हर, जेवढा कुठला माईक आहे हा रेकॉर्डिंगला जोडता येतो. आता रेकॉर्डिंगला जोडण्यासाठी काय त्याला टूल किंवा टेक्निक काय? एक फास्ट मध्ये मी तुम्हाला पीपीटी दिलेली आहे, फक्त त्याचा फास्ट मध्ये बघून घ्या. सगळ्यात पहिलं ऑडिओचे केबल्स लक्षात आले पाहिजेत आपल्याला, मग त्याच्यात माइक्स पण लक्षात येतील आणि त्या जोडल्या पण जातील. ऑडिओ केबल जोडण्यासाठी सगळ्यात आधी सॉकेट समजून घ्या. एक आरसी, हे पहिलं माहिती असतं तुम्हाला, ते टीव्हीला यायचं बघा पहिले, लाल निळं पिवळं, त्याला आरसी म्हणतात. त्याच्यानंतर गोल मोठं असतं ते एक्सएलआर, त्याच्यामध्ये फिमेल, एक्सएलआर मेल. कम्प्युटरचा जो पीसी असतो, डेस्कटॉप पीसी, त्याला पाठीमागे 3 सॉकेट असतात. पाहिलंय कोणी? गुलाबी, पोपटी आणि निळा. गुलाबी रंग जो आहे तो कंपल्सरी गुलाबी रंग हा माईकचाच असतो, तिथं माईकच जोडला जातो. पोपटी जो आहे इथं आपण स्पीकर जोडतो, कॉम्प्युटरचा स्पीकर हा पोपटीत जोडतो. आणि लाईन इन, आता लाईन इन काय हे तुमच्या पुढच्या स्लाइड मध्ये लक्षात येईल. त्याच्यानंतर दुसरा जो खालचा आहे तो जॅक आहे, माईकचा जॅक. माईक सिस्टमला या पद्धतीने सॉकेट असतं, गोल सॉकेट वापरलंय तुम्ही सगळ्यांनी, माईक खोसलेला पण आहे त्याच्यामध्ये. ओके, तर शक्यतो त्या साऊंड सिस्टम मध्ये त्या पद्धतीच्या सॉकेट मध्ये माईक खोसलं जातं. आणि लॅपटॉपचं जे सॉकेट आहे ते असं सिंगल असतं. आता प्रकार लक्षात घ्या, डेस्कटॉपला माईक आणि स्पीकरचे 2 वेगवेगळे आहेत, पण लॅपटॉपला हेडफोन आणि माईक एकत्रच. आता ती पिन मध्ये पण फरक आहे. जी डेस्कटॉपला पिन जोडली जाते ती 3 पॉइंटची असते, त्याला 3 स्टीलचे पॉइंट असतात. आणि मोबाईलला किंवा लॅपटॉपला जोडली जाते त्याला 4 पॉइंट असतात, कारण त्यात माईक पण असतो. मोबाईलचे हेडफोन आहेत इथे कोणाकडे लगेच पाहता येते. हेडफोन जर असतील त्याची पिन जर पाहिली तुम्ही तर त्याला 4 स्टीलचे पॉइंट आहेत, इलेक्ट्रिक पॉइंट त्याला 4 आहेत. तिथून आता ते एवढ्या लांबून दिसणार नाही सगळ्यांना. ही जी पिन आहे तिला जर तुम्ही मोजलं स्टीलचे पॉइंट, मेटल पॉइंट, तर मेटल पॉइंट 4 आहेत. तर 4 मेटल पॉइंटची जी पिन आहे ती कुठे चालते? लॅपटॉपच्या सॉकेटमध्ये किंवा मोबाईलच्या सॉकेट. ओके, पण 3 वाली जी आहे ती लागते कुठे? डेस्कटॉपच्या सॉकेटमध्ये. त्याला स्टेरिओ आणि फुटबॉल असे 2 टेक्निकल वर्ड्स. डोक्यात जास्त टेन्शन घेऊ नका. एक सॉकेट असेल तर एक पिन बसेल, आणि माईक आणि स्पीकर वेगळे असतील तर त्याची पिन वेगळी असते. येते इथपर्यंत लक्षात? ओके, आता हे कॉमन आयटम आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ब्रँड बद्दल मी बोलत नाहीये, कोणत्याही कंपनीचा असू शकतो. आता काय लक्षात घ्या, वायरिंग कशी होती नीट बघा. माईक जोडले जातात या मिक्सर ऍम्प्लिफायरला, आणि त्याचा आउटपुट कशावर देतो आपण? स्पीकर. काय होईल? माईकची वायर डायरेक्ट स्पीकरला जोडली तर काय जळेल? नाही जाणार. आवाज येईल? नाही येणार. नाही, कारण माईक मधून निघणारा आवाज त्याचा व्हॉल्यूम इतका कमी असतो की त्याला वाढवणं गरजेचं असतं. ते वाढवायचं कामच हा ऍम्प्लिफायर करतो. पण हा फक्त ऍम्प्लिफायर नाहीये, हा माईकचा मिक्सर पण.
कसा कसा मिक्सर आहे तर पहा इथं आहे माईक 1. माईक पहिला माईक कुठे पोहोचणार तुम्ही या पहिल्या सॉकेट मध्ये पोहोचणार. त्याचा व्हॉल्यूम किती आहे, किती मोठा करायचा आहे. अक्षरशः मी चांगल्या लोकांना पाहिलेले माईक सिस्टम असते, शिट्टी वाजायला लागते आणि ते त्या माणसाकडे पाहतात, ए ते बघ शिट्टी वाजायला लागली. आणि तुम्ही शेजारी बसलेले तेवढं माईकचं व्हॉल्यूम कमी नाही करता येत का तुम्हाला. आता मी ऍक्च्युली प्रमुख पाहुणा म्हणून स्टेजवरती असतो, भाषण चाललेलं असतं, मला बघता येत नाही. शेवटी कितीतरी ठिकाणी मी स्वतः उठून माईक कमी केलेला आहे. पण तिथे शेजारी बसलेला माणूस असतो नाही त्याचा लॅब चर्चेला तुम्हाला आणि किती दिवस त्या लॅबच्या टेक्निशियनच्या हातात काय म्हणतात त्याच्यावर डिपेंडेंट राहणार. साध्या गोष्टी कळायला पाहिजेत की माईक ज्यावेळेस पहिल्या ह्याच्यामध्ये पोहोचलेला आहे त्याचा व्हॉल्यूम कुठे आहे, माईक 1 वर. माईक 2 मध्ये पिन पोहोचली, माईक 2 मध्ये. आता पहा माईक 3 आणि ऑक्स आहे. ऑक्स म्हणजे मोबाईल किंवा सेपरेट ऑडिओ सोर्स दिलेला आहे. आता माईक शक्यतो तिथं पोहोचत नाही, तो पोहोचतात तिकडे ऑक्स मध्ये. माईक मोबाईल किंवा लॅपटॉप दिलेला, लॅपटॉपचा आवाज, लाईनचा जो आवाज आहे तो टाकला जातो ऑक्स मध्ये. मग आता तुमच्याकडे चॉईस आहे, ऑक्स मधला आवाज वापरायचा का माईक मधला आवाज वापरायचा. त्याचा व्हॉल्यूम एकच. त्याच्या शेजारी माईक 4 आहे आणि यूएसबी आहे का, व्हॅल्यू यूएसबी आहे राईट साइडला यूएसबी. ओके, यूएसबी मध्ये तुम्ही पेन ड्राईव्ह टाकला तर त्याचा व्हॉल्यूम 4 नंबरवरून कंट्रोल होईल. बास आहे, ट्रबल आहे आणि शेवटी काय मास्टर. एकदा जरी हातात आला साऊंड सिस्टम तरी लगेच ऑपरेट करता आलं पाहिजे, इतकं सोपं टेक्निक आहे. आणि आजच्या ह्याच्यात तर तुम्हाला मिक्सर पण ऑपरेट करता येईल, तुम्ही टेन्शनच नका. इथपर्यंत समजलं. 4 माईकचे 4 इनपुट्स आहेत, 4 इनपुट्स आहेत आणि त्याला 4 व्हॉल्यूम कंट्रोल आहे. आणि एक मास्टर कमी केला तर सगळेच माईक कमी होतील, मास्टर वाढवला तर सगळेच माईक वाढतील. आणि 4 माईक जे आहेत ते इंडिव्हिज्युअली कमी जास्त होईल. ओके, आता आवाजामध्ये 2 मुख्य प्रकार असतात आवाजात. एक म्हणजे माईकचा आवाज, आता सध्या माईक आहे या माईकचा आवाज, आणि दुसरा आवाज असतो तो म्हणजे लाईनचा आवाज. आता काय फरक, माईकचं आउटपुट ज्या व्हॉल्यूमचं असतं सगळ्यात कमी व्हॉल्यूमचं असतं माईकचं आउटपुट, आणि तुमच्या मोबाईलचं आउटपुट आहे ज्याला आपण हेडफोन लावतो बघा, त्याच्या मोठे स्पीकर चालतील का, डायरेक्ट विदाउट अँप्लिफायर चालणार नाही. मोबाईलचं आउटपुट, कम्प्युटरचं आउटपुट, कम्प्युटरला सुद्धा छोटे स्पीकर चालतील पण मोठे स्पीकर चालायचे बरोबर. मोठे स्पीकर चालवायचे सुद्धा मध्ये अँप्लिफायर लागतात. तर ते जे कम्प्युटर मधून निघणारा आवाज आहे, तुमच्या मोबाईल मधून निघणारा आवाज आहे, आयपॉड असेल त्याच्यातून निघणारा आवाज आहे, याला म्हटलं जातं लाईन आउटपुट. टेक्निकल वर्ड लक्षात ठेवा. अजून गिटार मधून जो आवाज बाहेर निघतो इलेक्ट्रिक गिटार मधून, तो सुद्धा लाईनच आउटपुट असतो. मग आता हे लाईन आउटपुटचं कनेक्शन माईक मध्ये नाही टाकायचं, ते कुठं टाकायचं, एक तर ते ऑक्स मध्ये टाकायचं नाही तर लाईन मध्ये टाकायचं. हे लक्षात, ती केबल टाकली. आता ह्याच्यासाठी केबल पण त्या गरजेचे आहे. ही सगळ्यात पहिली आयसी केबल. आता हिचा रोल राहिलेला नाही, आता हे केबल बंद झाले आणि यासाठी आता कनेक्शन पण राहिलेलं नाही. आता तुमचा मूळ जो सोर्स आहे ज्याच्यावरून आवाज येतोय तो आरसी आहे, आणि पुढे जो तुम्हाला साऊंड सिस्टमची जोडताय त्याला जॅक आहे. मग ही केबल लागली. केबलचं नाव काय, आरसी 6.5 mm मोनो जॅक. हा 6.5 mm चा जॅक आहे, मोठा जो जॅक आहे मोनो जॅक. ओके, आता ही केबल सगळ्यांनी पाहिजे. ज्यांनी मोबाईलचं कनेक्शन साऊंड सिस्टम बरोबर केलेलं त्या प्रत्येकाला ही केबल लागते. छोटी पिन कुठे जाते, मोबाईल मध्ये जाते, आणि मोठी पिन साऊंड सिस्टमला जाते. फक्त ती कुठे टाकायची, माईक मध्ये नाही टाकायची. माईक मध्ये टाकली की आवाज की फाटायला लागतो, ती ऑक्स मध्ये टाकायची. राहील लक्षात, ती ऑक्स मध्ये टाकायची. आता ही आहे कशाची केबल, ही रेग्युलर माईकची केबल. याला म्हटलं जातं फिमेल एक्सएलआर टू जॅक. जॅक जो आहे तो इथं जाईल मागच्या बाजूला, आणि फिमेल एक्सएलआर मध्ये तुमचा रेग्युलर जो डायनामिक माईक आहे हातातला विदाउट वायरलेस, तो जो आहे तो इथं पोहोचणार आहे, आणि तुमचा डायनामिक माईक या केबलने चालतो. त्या केबलचं नाव आहे फिमेल एक्सएलआर टू जॅक. हे टेक्निकल वर्ड मी तुम्हाला का देतोय, दुकानात गेल्यानंतर आपण काय करतो, आपण वेगळंच मागतो, तो तिसरंच काहीतरी आपल्या समोर आणून ठेवतो. आपण म्हणतो की माईक ह्याचं त्याला जोडायचंय, त्याचं त्याला जोडायचंय, मग तो म्हणतो नीट शब्द सांगा ना त्याचे काय काय आहे. तर ते शब्द हे लक्षात ठेवा. तुम्हाला पीपीटी दिलेली मी, जे नंतर जॉईन झालेले त्यांनी दुसऱ्यांकडून त्या पीपीटी मागून घेतल्या. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता तुमच्या अँप्लिफायरला
तुमच्या घरात शाळेमध्ये ऍम्प्लिफायर कोणाकोणाच्या शाळेमध्ये ऍम्प्लिफायर